ताजबाग परिसरातील ताज बिर्याणी हाऊसमध्ये झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून न्यायालयाने आरोपींना आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। जखमी मोहम्मद रियाज उर्फ टिल्ली शेख आणि मुख्य आरोपी अमन इरफान शेख यांच्यात 1.5 वर्षांपूर्वी झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाला आहे। घटनेत मोहम्मद अहसान शेख, मोहम्मद फैजान शेख आणि हॉटेल मालक फारिज निजामुद्दीन कादरी यांना अटक करण्यात आली आहे। जखमीची प्रकृती स्थिर असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। याच्यातील जखमी मोहम्मद रियाज उर्फ टिल्ली मोहम्मद रफिक शेख याचा आणि याच्यातला जो आता ह्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे अमन इरफान शेख यांच्यामध्ये 1.5 वर्षापूर्वी भांडण झालं होतं। त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध एकमेकाविरुद्ध 307चा गुन्हा या पोलीस स्टेशनला दाखल होता। याच्यातील जो जखमी आहे हा जेलमधून सुटून आल्यानंतर आता 1 तारखेला 30 तारखेच्या रात्री ताजबागच्या हद्दीमधील ताज बिर्याणी हाऊस या ठिकाणी त्याच्या मित्रासह जेवायला गेला होता। तो तिथं आल्याची माहिती याच्यातील जे आरोपी आहे अमन इरफान शेख याला माहिती मिळाल्यावरून तो त्या ठिकाणी आला। त्याबरोबर त्याचे भाऊ हे दोघे भाऊ पण त्याच्याबरोबर आलेले होते आणि त्यांनी त्याला चाकूने मारहाण केलेली आहे। याच्यामध्ये आतापर्यंत 3 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये मोहम्मद अहसान मोहम्मद इरफान शेख, मोहम्मद फैजान इरफान शेख आणि त्या ठिकाणी जे बिर्याणी हाऊस आहे त्याचे मालक फारिस निजामुद्दीन कादरी यांना अटक केलेली आहे। आता त्यांची प्रकृती आता स्टेबल आहे, व्यवस्थित आहे। या 3 आरोपींना 1 तारखेला आपण अटक केली होती। त्यानंतर आज पुन्हा आपण न्यायालयासमोर त्यांना हजर केलं होतं। तर त्याच्यामध्ये आणखीन 3 दिवसाचे PC आपल्याला मिळालेले आहे, पोलीस कस्टडी मिळालेली आहे। याच्यामध्ये एक जो हॉटेलचा मालक आहे फारिस निजामुद्दीन कादरी याच्यावरती यापूर्वी विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।